ते धावता कसं झालं आता पाईप आहे सगळ्याच मला तर वाटतं लेच वाटतात पाऊस येणार इकडे बघू शकता कसलं झालं इकडं वातावरण बघू शकतो कसलं झालं इकडं. राम राम गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज नेहमी पिकअप आता आणि ट्रॅक्टर पण घरीच आणलेला बघा बघू शकता बाहेर उभा तिथं. ट्रॅक्टर नाहीच वाटतं आपल्याला आता बघू पहिले डिझेल आणू आणि मग नेऊ. डिझेलच नाही तर आणलं काली मी नव्हतं आणलं डिझेल आणू मग जाऊ घेऊन कुठे तरी गाडी. तर काय आता आले डिझेल घेऊन डिझेल टाकून ठेवले आणि अगरबत्ती घेतली. अगरबत्ती दुकानात संपली दुकानात अगरबत्ती नाही लावायला तर ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर येतं. तर काय चावी घेतली आता ट्रॅक्टरची ट्रॅक्टर घेऊन दुकानावर डिझेलचं फॉर्म बी घेऊन डिझेल नाही ट्रॅक्टर मिळणार आज नंतर जाऊ ट्रॅक्टर घेऊन दुकानावर डिझेल टाकायचं आले दुकानावर आणि ट्रॅक्टर लावलं इकडं आपलं माझं डिझेलचं कॅन घेऊ अगरबत्ती तरी अगरबत्ती लावू मध्ये आधी आहे मी आज ड्रायव्हर तर अजून नाही आला अजून येईन थोड्या आमच्या इकडं भरते सिमेंट आता पिकअप लावले इकडं त्यात आता कसं टाकायची एकच पॅगो कपडा लगाव पिछे आमची जरा थोडं पुढं घे बस 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 फिरायचं आता हाय टाकून एक पॅगो आणि एक अर्धी बकेट लागते फक्त टाकायला. त्यांचं बिल राहिलं आता पिकअप लावली इकडं आणि आता जाऊ बिल घेऊ दुकानात जाऊन ले बिल तर अमाऊंट झाली 2750 रुपये. जाऊ ये खाली करून येऊ त्यांना बिल बिल दिलं तर बिल काही विषय नाही. मग स्टेकर संदे खाली करून आलो आणि त्यानंतर सिमेंट भरलेलं 50 बॅग ते पण खाली करून आलो. आत्ता आम्ही 50 बॅग खाली केलं रामजिनमीच आणि आपल्याला आता अल्ट्राटेक न्यायचं आहे बघू शकताय. आता आलो आता दुकानात त्याची बी आणली तसंच खाली करून आलो 50 बॅग इकडंच. ते धावता कसं झालं आता पाईप आहे लय बेकार झाले. थांब म्हणले 5-10 मिनटं पुढे गेलं काय नाही बरं पाणी पिऊ तिथं कोणच नाही करत पाणी पिऊ जारचं तर काय ड्रायव्हर नसल्यावर करायला लागते काय सांगत नाही तेच लगेच आता टाकते सिमेंट आणि तिकडे बघू शकता गाड्या काय झाले विषय वॉशिंग्टन गाडीत गेली डायरेक्ट खाली. निघली गाडी बघा तिथे बघू शकता काढली त्यांनी धक्का मारून जेव्हा सिमेंट टाकले गेले लगेच दुकानावर. आता शेवट टाकलं की जाऊ आपण दुकानावर कुठे अर्जंट ट्रिपमध्ये म्हणते जातात गावाचं पण येत थोडं अलीकडे घ्या. काय सगळं झालं आता टाकून बघू शकता कसं टाकलं रोटरने असं पडून झालं.
तर खाली होतं इकडं. तीनच बॅग काढायचं म्हणते तिकडं, बाकी तिकडं करायची खाली आता बघू. काय तिकडं बघू शकता कसलं रिकाम तिथं कसलं तरी फॅक्टरी वाटतंय मला तसं. इकडं काम चालू आहे त्यांचं. जर खाली आता खाली सिमेंट बघू शकता इकडं. आणि तिथं खाली केलं सिमेंट आणून दिले. तुला का कांचून काल तुम्ही घरी जेवायला. आणि आता पाऊसची शक्यता आहे मला तर वाटतंय. आता हे उचलायला लागेल आपल्याला वादळांचे. पाऊस काही येणार नाही, वार सुटले. हे काढायचंय मला. तू काढ काय सकाळी काढायचं की मग शाळेत यायला लागलाय पाऊस. नाही येऊ द्या बघू आपण काय होतंय. कसलं आले तिकडं बघू सगळं आबाई कुठून आले असं. हा नाही काढून घेऊ पहिलं मग दाखवतो मला. सगळ्याच मला तर वाटतं लईच वाटतात पाऊस येणार इकडून. बघू शकता कसलं झालं इकडं. आणि ठेवली सगळं आता नुसती ही नाही काढली आज पण. धुवून निघण चांगली तेवढीच. काढायची काय हे आता विटाया काढा. त्यापेक्षा सगळं उचललं असतं खालून मी. आम्ही आगी चलत होतो खालून. अचानक वातावरण बदललं आहे. सकाळी तर ऊनच पडलेलं जाताना मी गेलो. असं आबाळ आले थोडं ते पाऊस कधी जोरात पडायचं आहे. माझे ना आता गरम होते थोडं म्हणजे येईनच पाऊस. चला झालं का जातो मी झोपतो खाली. थोडंच नाहीच आहे काय. हो का आला पाऊस जोरात आता. थेंब पडायला लागले ते बघू शकते. किती थेंब इकडं वारा इकडं सोडायचं ना ते खाली. तो ते काय उगाच भारी वाटते वर पाऊस. चला दुकान आले मागाशी पाऊस पडलेला. पाऊस झाले जरा बोललो बऱ्यापैकी. वातावरण बी एकदम खुश झालं. लय भारी वाटते आता वातावरण. दादा गेलाय दुकान शटर खाली पण गेलाय. पप्पा जात नाही बसले ते शटर आले. ट्रॅक्टर पण लावलाय आणि रामजी पण झाली सुट्टी वाटते. ट्रॅक्टर पण लावलंय इकडं. वातावरण बघू शकतोय कसलं आलंय इकडं. इकडे तर 12 झाले बघू शकतो वर तिकडं झाले पळातो. आता जायचं दुकान बंद करून आपण चालले त्या हिशोब थांबले मी दुकानाकडे. पिकअप घेऊन जाणार डायरेक्ट आपण इथं हिशोब चालले. तर काहीच लय गार असं वार सुटलंय. आता हिशोब चाललाय मग थांबलोय. आप्पा गेले तिकडं आता. मला हिशोब झाले मग आपण जाऊ आणि घरी. उन्हात पाऊस पडला लागलाय तर आता काय खूप नाही. बरं वाटते असं दिवसभर ऊन लागलं म्हणजे गरम होते. रात्री पाऊस थंड आता वातावरण झालं आता लई. बाहेर तर काही आता लावलंय दुकान. तर अंधार पडलाय. अंदर बघू शकतो बसले असते लाबा शेजारी. ताबा गेले बऱ्यापैकी. आता जाऊ आपण घरी. लागली आता भूक जरा असतं तुम्हाला.